ए थांबीला मारतो टप्या मारतो इला मारू इला हाय नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी योगिता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे योगिता 1988. हा माझा पहिलाच यूट्यूबवरचा ब्लॉग आहे आणि माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे मी सर्वप्रथम माझ्या स्वतःची ओळख करून तुम्हाला देते आणि मग माझ्या घरच्यांची ओळख करून देते. माझं नाव योगिता रामदास माळे. मी राहणार कांडगाव येथे राहते, जिल्हा कोल्हापूर, तालुका करवीर. माझी 2 मुलं आहेत. एक मुलगी आत्ता 10वी झालेली आहे, तिला 82% मार्क पडलेले आहेत. ते आता सध्या 11वी सायन्सला तिचं ॲडमिशन झालेलं आहे. मुलगा 8वीला आहे. मिस्टर माझे संभाजीनगर आगारामध्ये वाहक या पदावरती कार्यरत आहेत आणि मी सर्वसामान्य कुटुंबातली असल्यामुळे माझ्या यूट्यूबवरच्या आत्ता सध्याच्या तर व्हिडिओमध्ये माझी घरची ओळख, माझे घरचे कुटुंब आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं घरात माणसं भरपूर आहेत, त्यामुळं सर्वसामान्य आम्ही सर्वजण आहे. घरात जे काय आहे त्या पद्धतीनं मी ते घर माझं शूट केलेलं आहे. मी त्याप्रमाणे शेती पण सांभाळते, परत माझ्याकडं शालेय पोषणचं जेवण आहे ते पण करते. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेलच की शाळेत मी काय पद्धतीनं स्वयंपाक करते किंवा शेतात मी काय पद्धतीनं काम करते. आता सध्या तरी आज मी माझ्या घरची ओळख, माझ्या घरची माणसं आणि माझं जे घर आहे ते मी दाखवलेलं आहे. चला तर मग माझ्या व्हिडिओ आपण बघूया. चला तर मग मैत्रिणींनो, तुमच्यासारखंच माझं पण सर्वसामान्य घर आहे. कसं वाटलं माझं घर हे मला नक्की कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. काय चुका जर झाल्या असेल तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येतील, त्याला ते बघायला किंवा लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. चला तर मग मैत्रिणींनो, हा आहे आमचा मेन दरवाजा. नुकतंच आमच्या घरामध्ये एक नवीन लग्न झाल्यामुळे तोरण नवीनच आहे. आणि हे माझं हॉल आहे आणि हॉलमध्ये सर्वप्रथम स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण माझ्या किचनमध्ये जाऊया. माझे सासू-सासरे बसलेले आहेत. हा आहे आमचं किचन. हे आहे माझं किचन आणि स्वयंपाकाची तयारी सुरू असल्यामुळे थोडासा पसारा आहे, थोडं समजून घ्या. मी स्वयंपाक बनवत आहे, माझी मुलगी शूटिंग करत आहे. आणि खेडेगावातलं घर असल्यामुळं, परत एकत्र कुटुंब असल्यामुळं पसारा थोडाफार असतोच, तर तुम्ही मला समजून घेणार. हे माझं स्टीलचं कपाट आहे. हा माझा छोटासा फ्रीज आहे. ही तिजोरी मी परवाच घेतलेली आहे. घर छोटं असल्यामुळे पसारा भरपूर आहे घरामध्ये. मुलं असल्यामुळे घरात माणसं भरपूर आहेत, त्यामुळं आम्हाला घर छोटं पडतं. ही आमची पाठीमागची खोली आहे. जुनं घर असल्यामुळं पाठीमागच्या साईडला तळघरातून एंट्री आहे आणि हे आमचं देवघर आहे. देवघर पण छोटंसंच आहे. हा जिना खाली तळघरामध्ये जातो. तळघरातून पाठीमागच्या साईडला गेल्यानंतर आमचं टॉयलेट बाथरूम आहे. टॉयलेट बाथरूम तळघरातून त्याला एंट्री आहे. टॉयलेट बाथरूमला खालच्या साईडला सगळं स्टोरेज आहे. तळघरामध्ये जे काय अडगळीचं सामान असेल ते आम्ही ह्या तळघरामध्ये ठेवतो. चला तर मग तळघरामधलं स्टोरेज तुम्हाला दाखवते. धान्याची साठवण आम्ही इथं केलेली आहे. तळघरामध्ये पेठ्या ठेवलेल्या आहेत धान्याच्या, त्या आम्ही अशा साठवून ठेवलेल्या आहेत. वर्षभराचं धान्य आम्ही ठेवतो इथे. तळघराच्या पाठीमागच्या साईडला इथं आमचं बाथरूम आहे. हे आमचं छोटंसं खेडेगावातलं बाथरूम आहे. हा आमचा टप्या आहे. टप्या म्हणजे आमच्या घरचाच एक माणूस आहे. तो माणसांनाही ज्ञान नाही इतकं ज्ञान आमच्या टप्याला आहे. फारच समजूतदार आहे तो. त्याला किती वेळानं जरी खायला घातलं, किती वेळानं जरी फिरवायला नेलं तर तो
कधीच आरडाओरडा करत नाही, आम्हाला समजून घेतो आणि मेन म्हणजे आमच्यात मिळून मिसळून राहतो तो. ह्याच्या स्वभावाची प्रचिती तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आलेली असेल, म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला मी सर्वप्रथम त्याचंच दर्शन तुम्हाला दिलेलं आहे. तो फार प्रेमळ आहे, कुणालाही हात लावू देत नाही. हात लावला की असा भुंकत राहतो तो. त्याला वाटते की आम्ही एकमेकाला काहीतरी करतोयच. हे आमच्या बाथरूमच्या पाठीमागच्या साईडचा जो बंब आहे, जिथं आम्ही पाणी तापवतो आहे, ते पाणी तापवायचा बंब आहे. यामध्ये आम्ही पाणी तापवतो आहे. इथून बंबाच्या इथं परत खिडकीमध्ये मी भरपूर प्रकारची झाडं लावलेली आहे, मनी प्लांट वगैरे. पाठीमागच्या रोडला जायला हा दरवाजा ठेवलेला आहे, पाठीमागच्या गल्लीला जायला. इथं मी कपडे धुते, कधी कधी इथं कपडे धुते, कधी बाहेरच्या बाथरूममध्ये धुते. आणि ही पाठीमागच्या साईडला एक गल्ली गेली आमच्या घराच्या पाठीमागं. तो परिसर असा आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. श्री स्वामी.